तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावमध्ये दाखल झालेले आहेत। जळगावातील ही थेट दृश्य आपण पाहतो। तर विविध कार्यक्रमांना जळगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे आणि आज फडणवीस आणि खडसे हे देखील एकाच व्यासपीठावर येणार आहेत। कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी आज फडणवीस जळगावात दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आज फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर येण्याचीही शक्यता आहे। तर भाजप प्रवेशावर एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलंय। आपण या चर्चांना पूर्णविराम दिला असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि खडसेंच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह खडसे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। तर विविध कार्यक्रम आज जळगावमध्ये होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस जळगावात दाखल झाले। सध्या जळगाव विमानतळावरील ही दृश्य आपण पाहतोय। तर रक्षा खडसे या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित आहेत आणि फडणवीसांचं जळगावात आगमन। भाऊ काय सांगणार, आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आपण आहात, ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचं या ठिकाणी आपल्या हस्ते लोकार्पण करण्यात येत आहे। मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचे खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृत काळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी ख्वाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो। आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, मला त्याचा अतिशय आनंद आहे। मला माहिती नाही। शिवसेनेचा ब्रँड पण सलाह लेतो तुमचं नामही सांगितलं टाकेल एकांना ॲम्ब्युलन्स घेऊन जातात नावे होऊन झाला तुमचं दाखवतो साहेब बोल बचन भैरवी मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊ देण्याचा प्रयत्न करत नाही। पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही। हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही। देशाला व राज्याला घरफोड्या गृहमंत्र्यांची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत।